या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नवी मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो। नाही तुम्ही फक्त मला 2 किलोमीटर अलीकडे सांगा, एकच काय सगळे अलीकडे येत नाही बघ, 2 किलोमीटर अलीकडे तुम्ही अचानक म्हणलं हे का वळाव हे का बा आपण तुम्ही मला सांगा, तो रोड जर थोडा जरी चुकीचा असेल तर मला सांगा, एकदम चांगला रोड आहे, त्याला अडचणच नाही। पण जाऊ दे ना, आम्हाला काय अडवायचा का? हा अडवायचा असेल तर मग तुमच्याशी दागा फटका केला नाही तो विषय अडवायचाच नाही आम्हाला। फक्त बघा एक आहे ना जंक्शन आहे ना, तिथून फक्त काही अडचण नाही, ॲम्ब्युलन्स आली तर आम्हीच काढून दिला, 150 ॲम्ब्युलन्स आता नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे। नोटिफिकेशन मग मुंबईच्या लोकांना आपण ऑलरेडी कळवले की तुम्ही या रोडने या। आता ऐन वेळेस जर आपण तो रोड ब्लॉक केला तर मग ते लोक कुठं थांबणार? ते मुंबई पूर्ण पहिल्यापासून दुसरा नव्हताच ना। नाही आपण हा प्लॅन केला होता ना, बरोबर आहे, तुम्ही प्लॅन केला पण आम्ही कार्यकर्ते आम्हाला माहिती होतं ना आम्ही या रोडने घ्यावं। जाऊ दे, आपल्या दोघात बोलणं झालं, एक आम्हाला पुरे वाहन अलीकडे काढतो, एक आम्हाला काही त्रास नाही होत कोणाचा, मी स्वतः खाली उतरतो। समजावून सांगा तिथे अडचण काय? विनोद कुठे आपला अडचण काय तिकडून सांगा ना। त्यांनी खोटं करायला रोज नाही त्या दुश्मन थोडे ते उलट केलं विनाकारण कोर्टाच्या नावाखाली माझ्याकडून सही घेतलेली काय होईल? हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये काहीच नाही, कोर्टची जी ऑर्डर आहे सन्मान करायला म्हणून मी सही केली, त्याच्यात 2 कागद होते आणि मी झोपीत होतो, मी मराठीत असून नाही वाचला, मी त्यांचं रिसॉर्ट तुम्ही आमचं रिसॉर्ट आम्ही सही करायची कोर्टाचं विषय म्हणलं करून टाका, हे बी म्हणले मला करा, मी करून टाकली। त्याच्यामध्ये हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये काहीच नाही। नाही 2 म्हणलं होतं मी तुम्हाला, 2 आणल्या, तुम्ही करून टाका काय होतं? हायकोर्टची ऑर्डर मग मी वाचलं नाही, मी डायरेक्ट सभेला गेलो, माघारी आलो, मीडियाचे बंधू मला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आपल्याला, म्हणलं कसं काहीच परवानगीच नाही, तो कोर्टाचा विषय। आणि DCP साहेब तर तिथे बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला, आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं, फक्त एक बाजू दिली, एवढंच केलं त्यांनी, एक बाजू दिली, म्हणलं बाजू हो सर आमची विनंती मान्य करा, कधी विनंती नाही तुम्हाला, आमची विनंती आम्ही लगेच स्वतंत्र इकडे आलो, एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना, चांगला रस्ता आम्ही देतो, यांना जर पलीकडून गेलं पाहिजे चांगला रस्ता साहेबांशी चर्चा करा, ती आणि मार्ग ठरवा, आम्ही घेतो। बस तेवढं तुम्हाला चांगला रोड आम्ही देतो पाहिजे आम्हाला अलीकडची बाजू द्या, चला बोलले बाजू द्या आम्हाला। थँक्यू। आता जे आपल्या अलीकडची बाजू वेगळा रोडच घेऊ थोडासा रस्त्यालाच कंटिन्यू आहे, हॉस्पिटल्स वगैरे पण आहेत, त्याच्यामुळे काय रोड ब्लॉक नाही होणार, आणि हॉस्पिटल्स वगैरे आहेत त्या मार्गावर, रोड ब्लॉक होते, बाकी काय नाही। उद्या आपल्याबद्दल चुकीची बातमी नको आणि जो रोड कन्व्हिनियंट आहे, मला डोळे हाणण्यापेक्षा त्यांना नाही म्हणा, तुम्ही काय मराठी आहेत का कोण आहेत? आणि ना दादा आपण नंतर आपण शहरामध्ये मोठा डायरेक्ट तुम्हाला जो मार्ग पाहिजे तो सांगा, एक बाजू घ्या, पलीकडच्या तर मी रस्त्यावर जाऊन देत नाही वाहन एक बी, आपला जो ठरलाय मार्ग तोच घ्यायचा। त्यांना साहेब आपले जे आपण त्यांना विनंती करून आपण सगळेजण एक बाजू आम्हाला द्या बाबा, बरं आम्ही तुमच्या नाही त्रास वाटत तुम्हाला? आपण शेवटी आपण एपीएमसी आहे ना, एपीएमसी शहराचा मुख्य भाग आहे, पण आम्ही तुमच्याच आहेत ना, उद्या सगळ्याच लेकराचं कल्याण होणार याच्यात, माझा काही स्वार्थ नाही याच्यात, म्हणूनच सर आपण आहे ना, कारण सगळ्याच लेकराचं उद्या कल्याण होणार आहे, श्रीमंत मराठा असून येतं, बारीक असून येतं, कुणी असं आहे ना, तो व्यवस्थित मार्ग येतो। सर आपण शेवटी जो आम्ही जे म्हणतो ना ते एक द्या, तुम्हाला अडचण येऊ देत नाही, तिकडे आपल्याला खूप पलीकडून वाहन देऊन देत नाही ना, आता आमचं आहे ना, प्रेसला कळवले मग हे काय प्रेस आता सांगा ना, आपण आहे ना शेवटी शहरातच जाणार आहोत, एपीएमसी मध्ये जाणार आहोत, आपण मुख्य बाजारपेठ लगेच हा नाही तर नाही, दोन्ही पैकी म्हणलं असतं, पण मला इकडे रस्ते माहित नाही, मी सांगतो ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे. दादा 5-7 किलोमीटर पेक्षा प्रश्न आहे. मग हे लोकांच्या भागात केलं ना, हे लोकांचे तुम्ही तुमच्या लोकांच्या भागावर काय आहे ती? तुम्ही काय लोकांच्या भागावर